मराठीतूनच का? असं पण विचार माहिती गाईस. आपण आलेलो आहे, बघू शकता. #75 आपलं चॅलेंज चालू आहे. त्याच्यामध्ये आपण लॉ बद्दल पण जाणून घेतोय आणि सगळ्या गोष्टींबद्दल पण जाणून घेतोय. मला फक्त एकच गोष्ट बोलायची, ते म्हणजे हे चॅनल आता मी पहिले इंग्लिश मधून करायचो, आता आपल्याला मराठीमधून पण. कारण की बाहेरच्या स्टेट मध्ये आलेले लोक ते इथे ऍडजस्ट करायला पाहिजेत, आपण ऍडजस्ट करायचं. काय वाटतं भाऊ तुला याच्याबद्दल? नाही ते बरोबर आहे. आपल्या स्टेटमध्ये आलेत म्हणल्यावर आपली लँग्वेज थोडीफार का होईना त्यांना समजून. थोडीफार का नाही भाऊ, त्याच्या स्टेट मध्ये तू गेला आणि तुझा बिझनेस टाकला आणि तू मराठीमधून बोलला तर ते काय बोलणार? बरोबर ते म्हणणार तसंच बोलणार का? ते काय ना, म्हणतील आलीच पाहिजे तुला. सिंपल आहे भाऊ. कारण की गाईज मराठी जर नाही आली तर मार खाणार पुढचे. कारण की त्यांचा ऍटिट्यूड जो आहे ना, तो कुणाच्या. आपण कुठं आहे भाऊ? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये कोण चालतं भाऊ? मराठी लोक. मराठी लोक चालायला पाहिजेत बरोबर. नाही चाललेच पाहिजेत. कसं आज झालंय त्यांचे धंदे एवढे काय जास्त झाले? आपण आपली लोक कमी आणि बाहेरची जास्त यायला लागलेत आजकाल. अरे बाहेरचे कोणी पण येऊ दे, पण इथला वारसा काय, ती संस्कृती काय. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहे बरोबर. हो. मग त्यांना मराठी बोलायला पाहिजे का नाही बोलायला पाहिजे? बोलली पाहिजे. मग आपण काय करायचं आता, या व्हिडिओच्या प्रकल्पातून आपण काय करायला पाहिजे असं की ते मराठी बोलतील? काय त्यांच्यापर्यंत जाणून घेतलं पाहिजे त्यांनी, की बोलली पाहिजे, गरजेचं आहे, बोलल्याशिवाय चालणार नाही त्यांचं. आणि आपण मराठी बोलायला सुरुवात करायला पाहिजे पहिल्यांदा, की हा आपणच. ते एक महत्वाचं. आजकाल कसं आहे, जे ठीक आहे आधीपासून जे आहेत घरचे त्यांचं, पण इथून पुढचे घरच्यांचं पण कसं मराठी म्हणजे त्यांना लो वाटतं, असं एकदम लो वाटतं. आता आपल्यासाठी कसं मराठी म्हणजे आपली मराठी भाषा आहे, आपल्याला अभिमान वाटतो. पण काय काय लोकांना अभिमान वाटतच नाही त्याचा, की आपल्याला मराठी येते म्हणून. कसं आहे माहिती आहे का, तुला एक गोष्ट सांगतो. आपण जिम मध्ये लोकांना कन्व्हिन्स नाही करायचं, लोक हे चुकीचं असते. आपण स्वतः एक्सरसाइज केली आणि आपण स्वतः आपली बॉडी बनवली ना, लोक ऑटोमॅटिकली समजतात. आणि लोकांना समजायची बी गरज नाही आजकालच्या, कारण की त्यांना मरू दे. पण आपण स्वतः जर एक्झाम्पल बनवू ना. नाही नाही, आपण कसं आहे, असं तू गेला एखाद्या मारवाडीच्या दुकानावर गेला, आपण पहिलं स्वतः जाऊन हिंदीत बोलतो की ये दे दो वो दे दो. हा, ही तिथे चुकीची बदललं गोष्ट पाहिजे आहे. त्याला की सांगायचं मारवाड्याला की भाऊ मराठीत बोल. ॲटलिस्ट पुढच्या वेळेसपासून मराठीत नाही बोललं तर मग मनसेमध्ये आम्ही यांना मनसेसोबत ऐका ना भाई, बरोबर आहे ना. कारण की त्यांना असं नाही सांगितलं तर त्यांना तसं सांगायचं, पण मराठी बोलायलाच लावायची कंपल्सरी. हो. पहिले आपण सुरू केलं पाहिजे, पहिले बाकी काय. आपण सुरू केलं पाहिजे. पहिलं कारण आपण पहिलं मी तेच म्हणतोय, मी आपल्यापासून सुरुवात कारण केली मुंबईत पाहिजे. गेल्यानंतर आपण मराठी येत असून सुद्धा आपण हिंदीनं चालू करतो. का चालू करायचं? बरोबर आहे. कारण की पहिल्यांदाच आपण आपला स्वाभिमान, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आपण विसरलोय पहिली गोष्ट तर. आपण मग त्या हिंदी मनसबदारासारखंच झालोय ना भाऊ. आपण कोणाची भाषा बोलतोय? त्या लोकांची. इंग्लिश बी कोणाची भाषा आहे? त्या लोकांची भाषा आहे. मग आपली भाषा कोण बोलणार? ऍक्च्युअली मध्ये मुंबईमध्ये मी गेलतो, मला जाऊ बी नाही वाटत आता मुंबईमध्ये. नाही, आपली भाषा स्टेटच्या बाहेर आपलं कोण बोलतच नाही. ते बरोबर आहे. मला काय म्हणायचंय, कुठं आलोय आपण कुठं आहे? जोपर्यंत आपण स्टेटमध्ये. बाहेरचे ते मी काय म्हणतोय, जसं बाहेर आता हिंदी बाहेरच्या स्टेट मधले येऊन इथं बोलतात माहिती तरी. बाहेरच्या स्टेटमध्ये चालतच नाही. आता मी हो. रिसेंटली तामिळनाडूमध्ये जाऊन आलो. अजिबात हिंदी चालत नाही, फक्त तमिळ, ओनली तमिळ आणि तमिळ कळलं चालतं का गाईज? त्यांच्या राज्यात. आपल्याच राज्यात आपली भाषा राहिली नाही, बाहेरच्या राज्यातील आमची गोष्ट आहे. त्यांच्या राज्यात हिंदी सब्जेक्ट सुद्धा नाही. बघा गाईज, बघा. बरं झालं ते राज ठाकरेंनी ते केले 1 मे पासून, तुम्हाला माहिती आहे ना, मराठी लागू केले 1 हो मे पासून. हो, ते सगळ्या टॅक्सी ड्रायव्हर आणि संप वर्ग. त्यांच्यासाठी. आणि आपलं असं काहीच नाही होतं ना, मी कालचा फोन घेतला. त्याला म्हणलं की नाही नाही मराठीत मी त्याला असं प्रश्न विचारला, त्या बेकार बिझनेस केला कर ना, तुला काय प्रॉब्लेम? म्हणजे त्याचा ऍटिट्यूड काय होतं, त्याला मला सांगितलं होतं की मला मराठी नाही बोलायची. हा हा. हे प्रश्न आहे की मराठी बोलायला. मी तर मारणार का मारणार आहे का? कोणाच्या स्टेटमध्ये आलं तुम्ही हे करणार माहिती का भाऊ? आपल्याला ह्याच्यामुळे आपलं स्वाभिमान जगायचं आहे की तुम्हाला तुमच्या स्टेटमध्ये गेलो तर तुम्हाला कुठली रिॲलिटी काय बरोबर आहे तिथं ना? तिथं हो. नाही मग आपण विसरलोय का आज की आपल्या वेळेला कोणामुळे काय? मला पण तुम्हाला ते बोलायचं, पोलीस केस आपण असल्या गोष्टींना घाबरत नाही. पहिली गोष्ट तर संस्कृती म्हणलं, संस्कृती. माझं चॅनल बी हिंदीमधून होतं, तुम्हाला सांगतो. 400 व्हिडिओ होते, सगळं चॅनल डिलीट करून टाकलं भाऊ. मराठी म्हणजे मराठीच पहिली गोष्ट. आणि हे पुणे, हे महाराष्ट्र आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांची धरती आहे, म्हणलं तुम्हाला मराठी आलंच पाहिजे.
कंपल्सरी नाही, पोलिओ सारखं भाऊ, तुला आवडत नाही तरी पण मारून देणार, पण देणार. इथं धंदे करतायत, इथं खातायत आणि इथंच मराठी नाही बोलणार. आपण 5 वर्षात तो आलाय, त्याला ऍटलीस्ट जाणून तर घेता नाही आलं का? हा, थोडीफार काय आहे ना, समजून तर घेतलंच ना बाई, ह्याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय बोलली असते. मी अशा खूप लोकांना भेटतो काय, आणि आम्ही असे सर्वे करणार आहे, त्याचे व्हिडिओ काढणार आहे, त्याला मारणार आहे. त्याचा ऍटिट्यूड जर असा असला की आम्ही मराठी नाही शिकणार, संपला विषय. आणि त्याचा ऍटिट्यूड असा असला की शिकूंगा, तर त्याला पण म्हणायचं कंपल्सरी शिक, पुढच्या वेळेस मीच येऊन बघणार. आज मी असे व्हिडिओ काढलेत काल, ते व्हिडिओ मी टाकले नाहीत, आता मी व्हिडिओ टाकणार आहे हळूहळू. कारण की मराठी भाषेबद्दल मला तर अभिमान आहे, दुसऱ्यांना तुला असं नाही, नाही. मला स्वतः आहे. सगळ्यांना मला स्वतः आहे. मग आजपासून तुम्ही बोलणार का मराठी? मी बोलतोच. मी आता पण सांगतो, मी कुठल्या दुकानात आता गेलो समज ना तुला गेलो, कुठला माणूस मी भेटला, मराठी बोलतो तुला पहिले. कुठला भैया भेटला तर तू काय बोलणार आतापासून? आत्तापासून, आधीपासून पण बोलतो आणि इथनं पुढे पण बोल. आणि तुला जर तो भैया असं बोलला नाही बोलूंगा तर त्याचा विचार मी बदलू शकतो माहित नाही, पण मी तर बोलणार. मी तर आता किती हिंदीत बोलला तरी मी मराठीत बोल. मी अजून पण सांगतो, मी गेलो ना कुठल्या पण भैयाच्या दुकानात गेलो ना, पहिलं त्याला मी मराठीच बोलतो. माझं हे काम आहे, हे करून दे, हे. मी अजिबात बोलत नाही. ते हिंदीत जरी बोलला ना तरी हेच किती रुपये झाले हे सगळं मराठीत बोलतो. आणि माझं थोडं वेगळं आहे, मी सांगतो. त्याला विचारतो मी किती वर्ष झाले भाऊ तुला इथे, त्याच्यानंतर मी त्याला बोलतो मराठी का नाही शिकलो. मग त्याच्यानंतर मी डायरेक्ट व्हिडिओ काढायला सुरू करतो. त्याला इथे एवढा उशीर म्हणजे वर्ष झाला, आता तू बिहार मध्ये गेलाय, तुला 1 वर्ष झाला, मग तुला तो माणूस विचारणारच ना, हा, बरोबर आहे ना? आणि तू तेव्हा बोलला नाही, कधी प्रयत्नच नाही केला. मग कर्नाटक मध्ये बघितलं ना तुम्ही काय होतं, बघितलं ना काय होतं भाऊ. ते एवढं विसर नाही करत आणि आपण पूर्ण डोक्यावर घेतोय. त्याच्यामुळे हे लोक उद्या तुम्हालाच घात करणार. राजसाहेब ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. आपल्या मराठी माणसाला कळत नाही की ऍक्च्युअली मध्ये धोका कसा येणार पुढचा. त्यामुळेच मला असं वाटतंय की आपल्याला कन्व्हिन्स करायची गरज नाही आता कोणाला दुसऱ्याला, आपल्याला स्वतःला एक्झाम्पल बनण्याची गरज आहे. ठीक आहे, आणि आपण तेच एक्झाम्पल बनणार आहे. आणि बेसिकली काल एक महाराष्ट्रातला माणूस होता, इथंच मोठा झालाय, श्रीराम चौकात टपरी आहे त्याची. तो मला हिंदीतून बोलतोय, मी त्याला म्हणतोय की मराठीमधून बोल मला, तो मला हिंदीतून बोलतोय आणि मला ऍटिट्यूड दाखवतोय. मग त्याला मारायला पाहिजे का सोडायला पाहिजे? आता तुम्ही सांगा काय करायला पाहिजे? सांग भाई काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट त्याने मराठी येत असून हिंदीत बोललंच नाही पाहिजे. येते तर गरजच काय. आणि लहानच इथून मोठा झालाय भाऊ, म्हणजे विचार तेच कर. म्हणतोय. काय अशा भैंचोद माणसांना ठोकून मारणार आहे. कारण की जो मराठीचा आदर नाही करणार, मराठी आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजच आहे. आणि त्यांचा आदर जर नाही झाला तर माहिती आहे तुम्हाला काय होतं पुढे, माहिती आहे ना? मग आजपासून तसंच समजा आणि स्वतःचा स्वाभिमान जगा. स्वाभिमान म्हणजे काय माहितीये? स्वाभिमान म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सीन आहे, तिथं तो इंग्रज येतो त्या पिक्चर मध्ये, त्याला काय म्हणतात महाराज? मराठीत. माझी धरती, माझं राज्य, माझीच भाषा, बरोबर ना? आपण तसंच फॉलो करायचं, कारण की आपण कोणाकडून शिकलोय? महाराजांकडून. म्हणून काय जाता घाबरायचं नाही, मराठीसाठी मारायचं आणि मारायचं. आणि पोलीस स्टेशनला गेलो तरी काय फरक नाही पडत, कारण की मराठी ही भाषा छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. तेवढं बरं आहे, आणि तेवढं. त्याच्या अगेन्स्ट आपण नाही जाऊ शकत. ही लक्ष्मण रेषा आहे, लक्षात ठेवा. हे रूल तुम्हाला पण आहे, सगळ्यांना पण आहे. कुठला बिहारी असो काय असो,